आपण लोकांच्या त्या मागणी ऐकली साहेब जर नाही केलं ना तर काहीच देणार नाही. रोड बंद करणार बसणार इथे. ज्यांनी या ठिकाणी मेन हाऊस मध्ये झाडा पावसाच्या होत्या त्या बसवल्या गेल्या नाहीत आणि निष्काळजीपणाने इथे एकाचा हे दुरुस्त करताना आता झोपेतून उठला तो कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी येऊन इथे प्रॉपर बॅरिकेटिंग केली नाही, झाकण उघडं ठेवलं आणि ती व्यक्ती याच्यामध्ये पडून मयत झालेली आहे. आणि याला सर्वस्वी जबाबदार या पालिकेच्या आयुक्त आहेत आणि या वॉर्ड स्तरावरच्या सहाय्यक आयुक्त आणि संबंधित खात्याचे अधिकारी आहेत. पण त्यांना निलंबित करून त्यांच्यावरती मनुष्यवधाचा दोष गुन्हा दाखल करायला पाहिजे अशी आमची सर्व नागरिकांच्या वतीने आहे. इंजिनियर वॉर्ड ऑफिसर आहे आणि पावसाची स्पेशल तयारी असते त्याचे दौरे देखील आपल्याकडून केले गेले होते. मॅडम मी स्वतः आमचे नेते आहेत, स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत, आमचे मनसेचे यशवंत कोल्हेदारांनी देखील बोटीतून पाहणी केली, सगळ्यांना मी पाहणी केली. ही झाली आमची नाले सफाईची केली. परंतु मेन होलची जी पाहणी असते ही आमचे प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी आणि याच्यासाठी मी 6 दिवसा अगोदर मी आयुक्त मॅडमना पत्र दिले होते देखील की आपण मुंबई शहरातील पावसाळ्याच्या पूर्वी मॅनहोलची आपण पाणी आणि जिथे नसतील तिथे सोमवार पाऊस लावा वॉर्ड में पाणी पूर्ण वॉर्ड पर आपण लोकांच्या घराघरात जेवढा पाणी अजून काही चालू आहे लोकांच्या मुंबई महानगरपालिका चालवतात आयुक्त त्यांना आदेश आम्ही देतो परंतु आम्ही त्यांनी हे काय महापौर आहेत आणि या संपूर्ण घटनेला जबाबदार आहेत त्यांची जबाबदारी आहे असं सांगितलं.